मैत्रिणींनो, ही तरीदार भाजी कशाची आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर ही खानदेशामध्ये केली जाणारी डुबुक वड्याची आमटी किंवा डुबुक वडीचा रस्सा ही खानदेशामध्ये केली जाते। घरामध्ये जर भाजीला नसेल तर करायला एकदम झटपट झणझणीत पाहुणे आल्यावर केले तरी सुद्धा चालेल, इतकी भारी लागते। माझ्या सासूबाईंना तर खूपच आवडते। बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक नक्की करा आणि हो, अशा सुंदर आणि परफेक्ट रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण खानदेशमध्ये केली जाणारी डुबुक वड्याची आमटी करणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला डुबुक वडीच्या भाजीसाठी काही वाटण तयार करायचं आहे, तर त्यासाठीचे मी या ठिकाणी साहित्य घेतले तर 4 मीडियम आकाराचे मी कांदे घेतलेले आहे, अर्धा वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर 2 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा सालीसकट घेतलेल्या आहे, 1 ते 1.5 चमचा आपल्याला पांढरी तीळ घ्यायची आणि मुठभर कोथिंबीर आपल्याला जी देठासोबत असती तीच घ्यायची आहे। आता आपल्याला कांदे अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत, त्याचा टोकाचा आणि बुडक्याचा भाग कापून घ्यायचा आणि मधून अशा 2 रेषा मारून घ्यायच्या। तर सर्व अशाच आपण कांदे कापून घेऊया। त्यानंतर मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे। पहिल्यांदा आपण हे कांदे भाजून घेणार आहोत। तर मी कांदे या ठिकाणी कापून घेतलेले आहे, तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता। आता आपण हे सर्व कांदे कापून घेतलेले आहे, लगेचच आपण हे गॅसवर ठेवून छान असे भाजून घ्यायचे आहे। भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीला छान असा स्मोकी फ्लेवर येतो, त्यामुळे अशा पद्धतीची ट्रिक नक्की वापरा। कांदे अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे आपली जी भाजी आहे ती छान अशी गावरान पद्धतीची तयार होते। ज्या पद्धतीने चुलीवर केली जाते तशा पद्धतीने आपली ही भाजी तयार होते। तर कांदे आपण छान असे भाजून घेतलेले आहे, हे कांदे सुद्धा आपण परातीत काढून घेऊया। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण साधारण 2 चमचे तेल घालूया। आता तेल आपले तापले की त्यामध्ये आपण लसूण आणि आलं घालायचं, ते आपल्याला परतून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला सुकं किसलेलं खोबरं घालून ते सुद्धा आपल्याला मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोठा करायचा नाही, मंद गॅसवर आपल्याला हे खोबरं हलकं गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचं। तर आपण 1 मिनिटभर हे खोबरं छान परतवून घेतलं, त्यामध्ये आपण घालूया तीळ। आता वाटणामध्ये तीळ घातल्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट छान येतो आणि एक संदपणा येतो, त्यामुळे तीळ आवर्जून घाला। आता हे तीळ आणि खोबरं सुद्धा आपल्याला मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत परतवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण खोबरं हलकं सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये लगेचच जो आपण भाजून घेतलेला कांदा होता तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। खूप जास्त वरचा काळा भाग असेल तो कांद्यावरचा तो काढून घ्यायचा, म्हणजे आपली भाजीला असा करपट वास येत नाही। आता आपण हे सर्व साहित्य अगदी अर्धा ते 1 मिनिट मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। तर मंद गॅसवर आपण हे अर्धा ते 1 मिनिट परतून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। आपल्या या मसाल्याला किंवा या वाटणाला छान असा खमंगपणा आलेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर त्याच कढईमध्ये जे शिल्लक उरलेलं तेल असतं त्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर साधारण आपण अर्धा मिनिट परतवून घ्यायची आहे। खूप जास्त आपल्याला कोथिंबीर परतवायची नाही, ती सुद्धा आपण परतवलेल्या म्हणजे मसाल्याच्या परातीमध्ये काढून घ्यायची। आता आपला मसाला संपूर्ण गार झालेला आहे। त्यानंतर मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपण जे परतवून घेतलेला जो मसाला होता कांद्याचा तो आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। यामध्ये कोथिंबीर न घालता पहिल्यांदा आपल्याला फक्त हा मसाला वाटून घ्यायचा आहे। तर हे बघा, पाणी न घालता आपण अशा पद्धतीचा मसाला वाटून घेतला आहे। आता यामध्ये आपण जी परतवून घेतलेली कोथिंबीर होती ती यामध्ये घालायची आणि ती सुद्धा आपल्याला पाणी घालून छान असे बारीक वाटून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण मसाला तयार झालेला आहे। आता आपल्याला भाजीसाठी किंवा आमटीसाठी मसाले कोणते लागणार आहे ते बघूया। तर या ठिकाणी मी साधारण 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घ्यायचा, 1 चमचा गरम मसाला घ्यायचा, पाव चमचा किंवा अर्धा चमचा हळद घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचे। तर मी या ठिकाणी मिरची पावडर ही कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, त्यामुळे जी आपली आमटी आहे त्या आमटीला रंग छान येईल। आता मी लगेचच गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण साधारण 5 ते 6 चमचे तेल घालूया। आता तेल छान गरम झाले की यामध्ये आपण अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। आता टोमॅटो आपल्याला छान असा मऊ पडेपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। आता टोमॅटो सुद्धा आपला छान मऊ पडलेला आहे। आता आपण यामध्ये काही सुके मसाले आपण घेतले होते ते आपण यामध्ये घालूया आणि ते सुद्धा आपण मंद गॅसवर साधारण अर्धा मिनिट परतवून घेऊया।
आता आपण हे मसाले अर्धा मिनिट छान परतवून घेतलेले आहे. त्यामध्ये लगेच आपल्याला जे वाटून घेतलेले जे वाटण होतं आपलं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि ते सुद्धा आपल्याला मंद गॅसवर छान परतवत राहायचे. जोपर्यंत या वाटणाला छान असे तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतवत राहायचे. आपण जेव्हा तेलामध्ये मसाले घालत असतो त्यावेळेस आपले मसाले हे करपायला लागले नाही पाहिजे याची काळजी नक्की घ्या. तर हे बघा, हे वाटण आपण मंद गॅसवर छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहे. या वाटणाचा रंग सुद्धा छान असा बदललेला आहे. वाटण आपण अशा पद्धतीने परतल्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट आणखीन छान येते. त्यामुळे वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतवत राहायचे. हे वाटण कढईपासून सेपरेट व्हायला लागले की समजायचं आपले वाटण छान असे परतून झालेले आहे. आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे आहे. तर मी या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करत आहे. या गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला तरी सुद्धा छान येईल आणि टेस्ट सुद्धा छान येईल. त्यामुळे गरम पाण्याचा वापर करा. कोमट पाणी वापरल्यामुळे एकतर आपल्या भाजीला तरी छान येते आणि दुसरं म्हटलं तर आपण भाजी कमी तेलामध्ये केली तरी आपल्या भाजीला तरी छान येईल. त्यामुळे अशा पद्धतीचे कोमट पाण्याचा वापर करा. आता आपण याला व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया, ज्यामुळे आपली भाजीला व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी येईल. तर बघा, आपल्याला हा रस्सा जो आहे तो थोडासा सैलसरच ठेवायचा आहे, कारण आपण यामध्ये वड्या टाकणार आहोत. त्यामुळे आपल्या ज्या रश्श्याला घट्टसरपणा येतो. आणि आता तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवती. तर हे बघा, मी इतपत ही रस्सा घट्ट ठेवलेला आहे. खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवायचा नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही. आता आपण या रश्श्याला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊया. तर 1 मिनिटानंतर या भाजीला किंवा या रश्श्याला छान अशी उकळी आलेली आहे. बारीक अशी उकळी आलेली आहे. तेल सुद्धा छान आलेलं आहे. आता आपला तयार झालेला आहे रस्सा. आता आपण यामध्ये ज्या वड्या टाकणार आहोत ते तयार करूया. तर त्यासाठी बेसनाचे मिश्रण तयार करावे लागते. तर या डुबुक वडीसाठी मी या ठिकाणी 2 कप बेसन घेतलेला आहे. आता 2 कप बेसन घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण पाव चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा. ओवा हातावर चोळून घातल्यामुळे या आपल्या डुबुक वडीला टेस्ट छान येईल. त्यामुळे अशा पद्धतीने घाला. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. नंतर पाव चमचा हळद घालायची. थोडासा आपल्याला हिंग घालायचा. हिंग घातल्यामुळे या डुबुक वडीला छान टेस्ट येते. नंतर बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर घालायची. आता कोथिंबीर घातली की आपल्याला यामध्ये चमचाभर तेल घालायचं. तेल घातल्यामुळे आपली जी वड्या आहेत त्या एकमेकांना चिपकून बसत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी तेलाचा वापर केला आहे. आता तेल घातले की आपल्याला हे कोरडे जिन्नस एकदा पुन्हा आपण हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. आता मिक्स केले की आपल्याला यामध्ये 2 कप बेसनसाठी मी या ठिकाणी अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे. खूप जास्त पातळ आपल्याला हे डुबुक वडीचं पीठ तयार करायचं नाही. आता यामध्ये गुठळ्या न राहता याला आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये थोडीही गुठळ्या न राहता हे पीठ छान असे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर इकडे आपल्या जो रस्सा होता त्याला सुद्धा छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता आपल्याला या रश्श्यामध्ये वड्या सोडायच्या आहे. तर वड्या सोडत असताना आपल्या रश्श्याला छान अशी खळखळून उकळी आली पाहिजे. त्या उकळीमध्येच आपल्याला या डुबुक वड्या सोडायच्या आहे. कारण उकळीमध्ये आपण या वड्या सोडल्यामुळे ती वडी पटकन आकार धरते. किंवा आपण उकळी न येताच वड्या सोडल्या तर त्या वड्या व्यवस्थित असा आकार धरणार नाही. त्यामुळे भाजीला किंवा रश्श्याला छान अशी उकळी येऊन द्या, मगच वड्या सोडायच्या. तर याच्या वडे कसे सोडायचे, तर अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे वडे आपल्याला याचे सोडायचे आहे. अगदी आपण सांडगे टाकतो तशाच पद्धतीने आपल्याला याचे वडे सोडायचे आहे. आता वडे सोडत असताना थोडे असे लांब लांब असे ओढे सोडायचे, म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे छोटे छोटे टिप्स तुम्ही नक्की लक्षात घ्या. आणि जर आपले वड्याचे जे पीठ असते ते सुद्धा खूप जास्त पातळ नसले पाहिजे. अशा पद्धतीचे बॅटर आपल्याला ठेवायचे आहे. खूप जास्त पातळ केले तर आपल्याला यामध्ये वडे सोडायला खूप त्रास होईल. त्यामुळे अशा पद्धतीचे वडे सोडा. आणि खूप जास्त घट्ट आपण पीठ तयार केलं तर आपले जे वडे आहेत ते असे कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीचे आपले पीठ हवे. वडे सोडत असताना छोटे छोटे सोडायचे, कारण ते शिजल्यावर फुगून आणखीन मोठे होतात. आता आपण जो रस्सा होता तो थोडासा पातळ ठेवला असल्यामुळे आपण यामध्ये बेसनाच्या वड्या घातल्यामुळे हे रस्सा आणखीन दाटसर होतो. तर सर्व डुबुकच्या वड्या मी या रश्श्यामध्ये सोडलेल्या आहे. एकदा हलवून तुम्हाला दाखवते. छान असा या वडींनी आकार घेतलेला आहे. रश्श्याला छान अशी उकळी आल्यावर आपण या वड्या सोडल्या तरच वडेला असा छान असा आकार येतो. तर हे बघा, मी सर्व
सर्व वडे यामध्ये सोडून घेतलेले आहे। वड्या छान अशा आपोआप वरती यायला लागले, म्हणजे वड्या शिजायला लागलेल्या आहे आणि आपली डुबुक वड्याची जी भाजी आहे ती परफेक्ट झालेली आहे, हे याच्यावरून समजायचं। आता कमी गॅसवर आपल्याला ही डुबुक वड्याची भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे या वड्या या रशामध्ये छान असे शिजतात, तर रसा सुद्धा छान असा दाटसर होतो आणि वड्याची चव जी आहे ती या रश्यामध्ये उतरते। आता आपल्याला कमी गॅसवर या वड्या 15 ते 20 मिनिटं छान शिजवून घ्यायच्या आहे। तर 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या वड्या आपल्या छान अशा शिजलेल्या आहे। याचा रसा सुद्धा छान असा दाटसर दिसायला लागलेला आहे। वड्या सुद्धा अशा छान अशा वरती आपोआप आल्या की आपली डुबुक वडीच्या रस्स्याची भाजी छान तयार झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि ही भाजी उतरवून घ्यायची। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर अशी वरनं टाकायची आणि छान मिक्स करून सर्व करायची। तर अशा पद्धतीने आज आपण गावरान पद्धतीने डुबुक वडीचा रस्स्याची भाजी कशी करायची ते बघितले। तुम्ही या डुबुक वडीच्या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या या डुबुक वडीच्या रस्स्याच्या भाजीला छान अशी कन्सिस्टन्सी सुद्धा आलेली आहे। तुम्ही ही भाजी घरामध्ये काही शिल्लक नसेल तर त्यावेळेस सुद्धा करू शकता। तर तुम्हाला ही डुबुक वड्याची रस्स्याची भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच छान चमचमीत रेसिपीसाठी मराठी स्वयंपाकला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच छान सुंदर रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।